नमस्कार. पीस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बऱ्याच जणांच्या तोंडून मी असं ऐकते की राहू केतू काही माझी पाठ सोडत नाहीयेत. राहू केतू माझ्या अगदी असे पाठी लागलेत की माझ्या लाईफमध्ये काहीच चांगलं होत नाहीयेत. काही जण म्हणतात राहू केतू तर माझ्या कुंडलीत असे बसूनच आहेत. तर हे राहू केतू नेमके काय आहेत, त्याची इतकी भीती का वाटते, ते कुंडलीत नेमके कुठे असतात, हे तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण बऱ्याच जणांना राहू आणि केतू म्हटलं की ही नावं ऐकूनच भीती वाटते. तर नेमकं हे काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पहिली गोष्ट, तुमची जी ही शंका आहे की राहू केतू माझ्याच कुंडलीत आहेत, असं काही नाहीये. 12 ग्रह सगळ्यांच्या कुंडलीमध्ये असतात. त्या 12 ग्रहांमध्ये कुठे ना कुठेतरी 12 ग्रह सगळ्यांच्या कुंडलीत असतात. असं नाही की एकाच्या कुंडलीमध्ये राहू केतू आहेत आणि दुसऱ्याच्या नाही आहेत. नाही, सगळ्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू असतातच असतात. बरं, तर हे राहू केतू काय आहेत? राहू आणि केतू ॲक्च्युली हे वेगळे नाही आहेत. हे एकाच शरीराचे 2 भाग आहेत. तर त्याच्याविषयी एक इंटरेस्टिंग कथा आहे, थोडक्यात तुम्हाला सांगते अगदी शॉर्टमध्ये. स्वरभानू नावाचा एक राक्षस होता. तर समुद्रमंथनाच्या वेळी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्या वेळेला समुद्रमंथन झालं त्यावेळेला त्यातून एक अमृत कलश आलेला बाहेर. आणि हे जे अमृत आहे ते फक्त देवतांनाच द्यायचं होतं, म्हणजे देवलोकात डिस्ट्रीब्यूट करायचं होतं. का? कारण हे जर अमृत राक्षसांना मिळालं तर ह्या पृथ्वीवर राक्षसी वृत्ती किंवा राक्षसांचं अस्तित्व कायमस्वरूपी राहिलं असतं आणि या पृथ्वीचा विनाश झाला असता. म्हणून असं ठरवण्यात आलं की हे अमृत फक्त देवांना मिळावं. त्यासाठी विष्णू भगवानांनी सुंदर असं मोहिनी रूप धारण केलं आणि त्यांनी हे अमृत डिस्ट्रीब्यूट करायची जबाबदारी घेतली. त्यांनी अगदी व्यवस्थित काळजी घेतली की डिस्ट्रीब्यूट करताना अमृत फक्त देवांना मिळेल. तर ही गोष्ट ह्या राक्षसाच्या लक्षात आली की काहीतरी चिटिंग चाललंय आणि अमृत फक्त देवांना मिळते. तर तो राक्षस देवाचं रूप घेऊन देवांच्या लाईनमध्ये येऊन बसला आणि अमृत डिस्ट्रीब्यूट करता करता देवाचं रूप घेतल्यामुळे पटकन लक्षात न आल्यामुळे थोडं अमृत त्या राक्षसाला पण मिळालं. पण विष्णू भगवानांच्या लगेच लक्षात आलं की तो देव नसून दानव आहे. त्यांनी लगेच आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. पण झालं काय की अमृत त्याच्या पोटात ऑलरेडी गेलेलं आणि अमृताचा गुण म्हणजे अमरत्व. त्याच्यामुळे जरी त्याचा शिरच्छेद झाला तरी त्याला मरण काही येणार नव्हतं. आणि या राक्षसाचे 2 भाग झाले, ते म्हणजे एक शिर आणि एक धड. तर हा जो डोक्याचा भाग आहे तो म्हणजे राहू आणि धडाचा भाग आहे तो म्हणजे केतू. आणि हे 2 ग्रह बनून अजूनही ह्या अंतराळात फिरत आहेत. खरंच ह्या 2 ग्रहांना तितकंच महत्त्व आहे. पण एक सांगू, आपल्याला इतर ग्रहांचे पोझिशन्स माहिती आहेत. बुध कुठे, शुक्र कुठे, चंद्र कुठे, रवी कुठे, हे आपल्याला समजतं. तर राहू आणि केतू हे नेमके कुठे आहेत, ह्यांची नेमकी पोझिशन काय? आपल्याला माहिती आहे प्रत्येक ग्रहाची एक कक्षा असते. सूर्याभोवती जे फिरतात त्याचं एक ऑर्बिट फिक्स असतं. तर पृथ्वीचं जे सूर्याभोवतीचं जे ऑर्बिट आहे आणि चंद्राचं जे पृथ्वीभोवतीचं जे ऑर्बिट आहे, हे 2 ऑर्बिट जिथे छेदतात, इंटरसेक्ट होतात, ते पॉइंट्स म्हणजेच राहू आणि केतू. तर ह्या पॉइंट्सची पोझिशन जी असते आपल्या जन्माच्या वेळीची, ज्या लोकेशनमध्ये असतात त्या ठिकाणी राहू आणि केतू आपल्या कुंडलीत असतात. आणि जर तुम्ही नीट तुमची कुंडली जर स्टडी केलात, नीट जर बघितलात, तर ज्या घरामध्ये राहू असतो त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट घरामध्ये केतू असतो. कारण हे जरी फिरत असले तरी राहू आणि केतू ह्या दोन्हीमधलं अंतर कायम 180 डिग्रीज असतं. ते कायम असे स्ट्रेट असतात. तर मला वाटतं राहू आणि केतू हे काय आहेत हे सगळ्यांना समजलंच असेल. आणि जसं मी सांगितलं की हे एका राक्षसाचे 2 भाग आहेत, त्यामुळे
ह्या ग्रहांची थोडी भीती आहे, कारण खरंच त्यांचे जे काही परिणाम असतात ते पटकन असतात. जितके वाईट असतात तितके चांगलेही परिणाम ह्या ग्रहांचे असतात. होय. आणि एक सांगू, सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात वरती म्हणजे आहे तो परमात्मा आणि तुमचे कर्म. मला बरेच जण म्हणतात की तुम्ही बऱ्याचदा तुमचे कर्म, तुमच्या कर्मांची फळं ह्याविषयी बोलत असता. तर नेमकं आपले कर्म आपल्या लाईफवर कसे इफेक्ट करतात, तर मला वाटतं ह्याविषयी आपण एक वेगळा व्हिडिओ करूया, ह्याच्या नेक्स्टच व्हिडिओ करूया. तर असे आमचे छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी काय करायचे, चॅनल सबस्क्राईब करायचे. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की राहू आणि केतू नेमकं काय आहे, तर त्याच्यासाठी काय करायचंय, आमचा हा आजचा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि आमच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप